मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटा मंदी हासू जरी कनावाकला. घडी भर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. मुकी माया त्याची मुकी घाल मेल, लेकराच्या पायी उभा जन्म उधळेल. आधाराचा बड जणू वाकल आभाळ, याच्या आईना पाचोळा जिनारानो माळ, जिनारानो माळ. काही वर्ष मला माझी आठवणच नाही झाली. खरे आहे ना? अहो, तिने तुम्हाला कैलासपासून कैलासपासून रामदास एकावडे, कैलासपासून उत्तम एकावडे, कैलासपासून दीपक कारेकर असे अनेक दिग्गज कलाकार दिले आणि मी मला विसरला. आज इथे येण्याचे काही कारणच कसे आहे. श्री विठ्ठल रखुमाई सेवा मंडळ मुंबई सविनय सादर करीत आहे 3 अंकी सामाजिक नाट्य कलाकृती कहाणी रक्ताच्या नात्याची, कहाणी रक्ताच्या नात्याची, कहाणी रक्ताच्या नात्याची. आणि त्यांच्याच आशीर्वादाने आता होणाऱ्या नाटकाचे कलाकार कोण आहेत ते आपण पाहू. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. श्री रंगदेवता आणि रसिक नाट्य प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून, श्री रंगदेवता आणि रसिक नाट्य प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने सविनय सादर करत आहोत. श्री दशरथ राणे लिखित, श्री दीपक धुमाळ दिग्दर्शित 3 अंकी सामाजिक नाट्य कलाकृती कहाणी रक्ताच्या नात्याची, कहाणी रक्ताच्या नात्याची, कहाणी रक्ताच्या नात्याची. सहदिग्दर्शक श्री शांताराम नाटकी, संगीत श्री दीपक एकावडे, कुमार हर्षद मेस्त्री. पार्श्वसंगीत उपेंद्र पाटील. रंगभूषा श्री दीपक बुकम, श्री सत्यविजय राऊत, श्री उमेश राऊत. व्यवस्थापक गिरीश दादा एकावडे. सहव्यवस्थापक जयदास एकावडे, सुहास शिंदे. यातील भाग घेणारे कलावंत आता या ठिकाणी वासुदेव
वासुदेवाच्या भूमिकेत रवींद्र एकावडे. भाग घेणारे कलावंत. माझा कसला अधिकार? कोण आहे मी या घरचा? माझ्या दुर्दैवाने मला इथं आणलं. तात्या जोपर्यंत होते तोपर्यंत आता जसं देवाच्या मनात असेल त्याचप्रमाणे दैवाचे भोग भोगले पाहिजे, भोगले पाहिजे, भोगले पाहिजे. रघु काकाच्या भूमिकेत श्री दीपक उर्फ नाना एकावडे. दीपक उर्फ नाना एकावडे. तुझ्या या स्वभावाची मला जाणीव होती ना तर तुझं तोंडही बघितलं नसतं मी. आनंदाच्या भूमिकेत प्रज्ञेश पांडुरंग शिंदे. प्रज्ञेश पांडुरंग शिंदे. दिनेशच्या भूमिकेत महेश दिगंबर एकावडे. महेश दिगंबर एकावडे. दादा असं कोणतं पाप मी केलं होतं म्हणून या परमेश्वराने मला शिक्षा दिली. दादा राजूच्या अप्रतिम भूमिकेत पांडुरंग ज्ञानोबा तांबट. पांडुरंग ज्ञानोबा तांबट. तुमचा पुण्याचा असला तरी माझा विश्वास नाही त्या कमलाकरवर. विनोदच्या भूमिकेत योगेश यशवंत एकावडे. योगेश यशवंत एकावडे. माझं नाव जरी बाळा असलं ना तरी मी बाळा राहिलेलो नाही. बाळ्याच्या विनोदी भूमिकेत शैलेंद्र हनुमंत भुकम. शैलेंद्र हनुमंत भुकम. बोलाचा भार आणि बोलाची कडी यातला स्वभाव नाही आपला. कमलाकर म्हणतात आला एकदा का एकाला वचन दिलं की आपण ते तोडत नाही. कमलाकरच्या भूमिकेत नितीन नंदकुमार पारकर. नितीन नंदकुमार पारकर. लोकल माणसावर विश्वास ठेवू. आम्हाला आमच्या संसाराचा जिव्हाळा वाजून घ्यायचा नाहीये. इतकंच बोलले. काय चुकलं माझं? विद्याच्या भूमिकेत स्वाती खापरे. स्वाती खापरे. या भाग घेणारे सहकलाकार कुमारी पार्थिवी दीपक एकावडे. कुमारी पार्थिवी दीपक एकावडे. श्री रवींद्र दिगंबर एकावडे. सौ पल्लवी प्रदीप एकावडे. सौ वंदना रवींद्र कार्यकर. श्री रंगदेवता आणि रंजित नाट्य प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून श्री रंगदेवता आणि रंजित नाट्य प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून मी मुंबई मंडळ कविता सादर करत आहे 3 अंकी सामाजिक नाट्य कलाकृती कहाणी रक्ताच्या नात्याची. कहाणी रक्ताच्या नात्याची. कहाणी रक्ताच्या नात्याची. धन्यवाद. 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 आणि हो, नाटक शेवटपर्यंत नक्की बघा.
अन गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी. संग ईर्षा धरतोय अंधार गांधार, उजेड केला घेतो म्हणून बेजार गा बेजार. बापाच्या मोर पुण्याई पडतीया भारी, अन गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी. नारायणाचं रूप घेऊन धरतीला गा धरतीला, ईरसरीन चांद संपवी रातीला गा रातीला. ही चित्त कल्याणाबाई असावी सारी, अन गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी. श्रीराम जय राम जय जय राम. संसार संगे बहुशीलो मी, कृपा करी रे रघुराज स्वामी. प्रारब्ध माझे सहसा टळेना, तुझ वीण रामा मज कंठ वेना. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. मन हे विकारी स्थिरता नये रे, त्याचे संगे भ्रमती भले रे. अपूर्व कार्या मन हे विटेना, तुझ वीण रामा मज कंठ वेना. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. माया प्रपंची बहुगुंतलो रे, विशाळ व्याधी मध्ये बांधलो रे. देहाभिमानी अतिराहवेना, तुझ वीण रामा मज कंठ वेना. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. दारिद्र्य दुःखी बहु कष्टलो मी, संसार मायेतची गुंतलो मी. संचित माझे मजला कळेना, तुझ वीण रामा मज कंठ वेना. श्रीराम
कुणाची दुश्मन नाही. माझ्या बाबाच्या मकात्यानं मला घरात आसरा दिला. माया ममतेने माझ्या पाठीवर हात फिरवला. तात्या हात फिरवला. या जगाला वाटायचं की मी तुमचा नोकर आहे. परंतु नोकराच्या नात्यानं तुम्ही मला कधीच वागवलं नाही तात्या. कधीच वागवलं. इतकंच नव्हे, तुम्ही मला नोकर म्हटलं तर तुम्ही कधीही सहन केलं नाही तात्या. कधीही सहन केलं नाही. या घरात मला परकेपणा न घालवता घरच्या सारखाच राहिलो. घरच्या सारखाच राहिलो. आणि एक दिवस अचानक तुम्ही या जगातून निघून गेलात तात्या. निघून गेलात. तात्या मला पूर्ण करून निघून गेलात तुम्ही तात्या. त्यावेळी मलाही वाटतं आपण या घरातून निघून जाऊ. परंतु आनंदा, दिनेश, राजू यांच्या केविलवाद्या निरागस चेहऱ्याकडे बघितल्यावर माझ्या मनानं मला बजावलं. तुला हे घर सोडून जाताही जात. या घराला तुझाच आधार आहे. त्यावेळी मी थांबलो. परंतु आता मात्र ही माणसं सोडून निघून जावं असा विचार तुझ्या मनात आलाय ना तू? कुणी हाक मारली मला? कुणी हाक मारली मला? वेड्या, माझा आवाज ओळखला नाही तू? इतक्यात विसरलास तू मला? तात्या, तात्या, तात्या तुम्ही बोलताय माझ्याशी? होय, मीच बोलतोय तुला तात्या. शरीरानं मी तुमच्या जगात नसलो तरी माझा आत्मा इथं घुसमळतोय. आज तू उदास झालेला बघून. तसं काही नाही तात्या, तसं काही नाही. प्रभू, माणूस म्हणून जगाला फसू शकतो परंतु स्वतःच्या मनाला नाही फसू शकत. मला माहीत आहे या घरातून निघून जाण्याचा विचार तुझ्या मनात आलाय. प्रभू, आजवर ज्यांना तू बापाची माया दिली, आईच्या मायेची कुणीव भासू दिली नाही, त्या पोरांना परक करून तू निघून जाणार. मला दिलेल्या वचनाला आणि कर्तव्याला विसरणार तू? आपल्या तुला दिलेला वचनाचा विसर पडेल एवढा कृतज्ञ नाही झालं. तू कुणाला बोलून दाखवत नसलास तरी तुझं दुःख मला कळतंय रघु. सोनबाई या घरात आल्यापासून घराचं वातावरणच बदललंय. सुखा समाधानानं हसणाऱ्या या घराच्या भिंती अबोल झाल्या. क्षणाक्षणाला या घरात तुझा अपमान होतोय. परकेपणा वाटतोय तुला ना इथं. त्याचं मला काही वाटत नाही तात्या, काही वाटत नाही. वाटत नाही कसं? शेवटी तुझी माणूसच नाही रघु. आणि माणसाच्या सहनशक्तीला मर्यादा असतातच. रघु, मी तुला इतकंच सांगेन,
तुझ्या जाणारे या घराचा या संसाराचा डोलारा कोसळून पडेल. तुझ्या बरोबर या घरातील सुख समाधान निघून जाईल. तसं मी होऊ देणार नाही. मी तुम्हाला वचन देतो सत्या. माझ्या कर्तव्याला विसरून मी इथून जाणार नाही. मी इथून जाणार नाही. मी इथून जाणार नाही. उदास तसं काही नाही. तुझी तब्येत बरी नाही का? काय झालंय माझ्या तब्येतीला? चांगली घरदागड तब्येत आहे माझी. का माणसाच्या वाटवाच्या व्यक्ती खोटं बोलत असले तरी चेहऱ्यावरच्या नेहमी खरं ते सांगत असतात. हो, तू बाजार जाणार होतास ना? हो, जायला निघालो होतो. नंतर माझ्या लक्षात आलं पैसे कपाटात आणि चाव्यात सुनबाई जवळ. आणि सुनबाई घरात असून फिरायला गेली असेल. हो. हो का? तू चाव्या बहिणीकडे का दिल्यास? अरे 2 दिवसापूर्वी तुम्ही माझ्याकडून मागून घेतल्या. सुनबाई म्हणाली. काय म्हणाले बाई? तसं काय वाईट नाही बोलली ती. का खरं काय बोलली ती? तसं काही वाईट नाही बोलली ती. सुनबाई म्हणाली, नोकर माणसावर विश्वास ठेवून आम्हाला आमच्या संसाराचा दिवाळा वाजवायचा नाही असं बोलली. बोलली तुला असं बोलली? आणि तू निघून पण ऐकून घेतलास? आम्हाला कोणाला असं सांगता तू गप्प बसलास? अरे मालकीण आहे ती या घरची. कसली मालकी? काना मागून आली आणि ती कट झाली. का तुझ्या अगोदर घरात आली नाही ती? अरे काही झालं तरी ती सुनबाई आहे या घरची. मी तुला नोकरचा करते. आता येऊ दे तिला घरी. चांगलं खर्च विचारतो बघ. नको, तू तिला काही विचार नको. शेवटी मला माझी पायरी ओळखूनच वागायला हवं. एक शब्द बोलू नकोस तू. अरे या लोकांनी किती वर्ष या घरात घालवली. आम्हा भावंडांना आता खांद्यावर ठेवलं. आमच्या सुखासाठी स्वतःचं आयुष्य घेण्याचा वेळ भिजवलं. त्या लोकांना कोणी नोकर समजून तुमचं नसेल तर तरी फक्त देणार नाही. तुला माझं ऐकवत नाही. काय ऐकावं लागेल? वेगवेगळेपणे घरातील प्रत्येकाशी पटकन वागणाऱ्या वहिनीला कोणी जाब विचारला नाही ना तर एक दिवस ती सगळ्यांच्या डोक्यावर तिऱ्या वाढल्याच गेल्या. अगदी स्वतःच्या नवऱ्याच्या शब्दाने किंमत राखणार नाही ती. आणि म्हणूनच अरे विनोद तू अरे मित्र कसा आहेस? अरे मस्त मस्त. असा काय अचानकच मध्ये तुला भेटायला आलो. ये ना ये ना. दिनेश, आपली शाळा सोडल्यानंतर पहिल्यांदाच भेटतो आपण. हो का? अरे हा मित्र विनोद. मी कोल्हापूर शाळेत असल्यावेळी एका वर्गात आम्ही शिकत होतो. विनोद, मला शाळा अर्धवट सोडावी लागली आणि त्यानंतर तुझ्याबद्दल मला काहीच समजलं नाही. अरे मी पुढे मुंबईला गेलो. अच्छा. सरकारी खात्यात नोकरी मिळाल्यामुळे कामानिमित्ताने खेड्यापाड्यात फिरावं लागतं. आणि आता सहज तुझी चौकशी केली तर एका सहज मिळून तुझ्या घरी दारे घालून मला सोडलं. इतक्या दिवसात तर माझी आठवण राहिली हे ऐकून खूप बरं वाटलं. अरे आठवण आहे ना, तसं कारण आहे दिनेश. या भागात 15 दिवसाचा दौरा आहे माझा. जेव्हा तुझ्या ओळखीने एकदा ती जागा मिळाली तर बरं होईल. अरे ते शहर नाहीये, गाव आहे गाव. आणि त्या एवढं मोठं आमचं भलं घर असल्यावेळी तुला भाडे जागा मला काय करायचं आहे? अगदी बिनधास्त संपत पण येते ना. तू असं म्हणत असेल तर प्रश्नच मिटला. अगदी घरच्या प्रमाणे सोय झाली म्हणायची. दिनेश, हे सर प्रवेश का कोण रे? हा वय हा आमचा रघु काका. हा आमचं काकाचं नातं असतं ना तर आम्ही त्यांना ओढ्याला जागे मागतो. तर मग दिनेश, घरात अजून कोण पण असतं? आम्ही दोघे भाऊ
माझा भाऊ भाऊ राजू आणि वहिनी. अच्छा अच्छा, म्हणजे तुझ्या मावशीचा राजू इथेच असतो तर? हो, मावशी वाघांडर साधेदार इथेच घेऊन आले. बरं झालं, नाहीतर बिचार कुठे राहणार होता तो? दिनेश, अरे यांना कुठे तुम्ही बघितलं वाटतं रे? मला कुठं बघणार? विनोद, तू आमच्या गावी बऱ्याच दिवसांनी आलाय आणि रिगोता गेली 20-25 वर्ष गावाबाहेरच्या घराबाहेर कधी केलाच नाही. मग तू त्याला कुठे बघते? आता कुठं बघितलंय ते आठवत नाही, पण एक दिवस आठवून नक्कीच सांगेन. एकसारख्या चेहऱ्याची अनेक माणसं असतात आपल्या आजूबाजूला. कधी कधी त्यांना बघून फसगत होते आपण, जशी आता तुमची झाली. बरोबर आहे तुमचं, अगदी तसंही होऊ शकतं. तर मग दिनेश, चल येऊ मी? थांब ना, आता नको कुठे? अरे तहसीलला कधी माझा मित्र आहे, त्याच्याजवळ माझी बॅग ठेवलंय, तेवढी घेऊन येतो. थांब ना, चहा घेऊन जा. अरे नको रे, आता एसटी चालू चहा घेतलाय, बॅग घेऊन आता डायरेक्ट मी जेवायलाच येतो. चल मग, माझे पिकवाडीत काम आहे ते मी करून घेतो. चल, मी रिक्षा घेऊन आलो, जाते मी सोडतो तुला तिथपर्यंत. नको काका, मी थोडं बाहेर जाऊन येतो. हो चल. असा म्हणाला तो मला कुठे बघणार? आता मला सुद्धा काही आठवत नाही. या घरात येण्यापूर्वीच्या आयुष्यातल्या साऱ्या आठवणी काल प्रवाहाबरोबर होऊन गेल्या. उरले ते कोरडं आयुष्य. आठवण ठेवावी असं काही नाही उरलं माझ्या आयुष्यात. ना रक्ताची माणसं, ना रक्ताची नाती. माहेरने जोडलेल्या या माणसाच्या घरात बाहेर अंगावरल्या दगडाप्रमाणे एकटं आयुष्य जगतोय. वाटेचा वाटतो ह्या माळरानावरल्या दगडाला देव समजून पूजा वाचतायत माझी. परंतु माझ्या पूर्वीच्या आयुष्याबद्दल त्यांना समजलं तर काका आला, लवकर आला, बरं झालं. आय गो, किती थकायला झालंय. चालताना नुसत्या घामाच्या धारा वाहत होत्या. घरात वाढलेल्या सुनबाईला तिथल्या उन्हातले चटके सहन झाले नसते. अहो महाशय, तोंड टेकला कौतुक करायचं राहू दे. पाय सुद्धा दुखायला लागले. सवय नाही ना इथल्या उन्हातून फिरायची. अरे माझं तोंड काय बघत बसलास? जा, जरा घोडभर लिंबाचं पाणी घेऊन ये जा. अगं आई गं, गेले मी. बघा बघा, चालून चालून माझ्या पायाची काय अवस्था झाली ती. अगं 15-20 मिनिटं तर चाललो आपण. म्हणजे 15-20 मिनिटं चाललं कमी वाटतं तुम्हाला? अगं गुरांच्या पाटणं फिरणारी ही पोरं आणि गुरं दिवसभर चालत असतात इकडं. अच्छा, मग त्याच गुरं राहणाऱ्या पोरासोबत लग्न करायचं होतं ना? कशाला उगाच माझ्या मागं फिरत राहिला? ते माझं चुकलं. काय म्हणाला? मला सांग, 15-20 मिनिटं चालणं तुला जमत नाही, मग मी काय तुला खांद्यावर उचलून घेऊ? काय बिघडलं असतं खांद्यावर उचलून घेतलं असतं तर? आणि ते जमत नव्हतं ना, तर मग 20-25 रुपये खर्च करून रिक्षा करायची होती. अगं या खडखड्या रस्त्यानं कुणी रिक्षावाला यायला बघत नाही, त्याला मी तरी काय करू? छान. बायकोवर ठेकसण्याशिवाय दुसरा कुठलाही पराक्रम तुझ्या हातून घडणार नाही. आता हे चांगलं करून चुकलं
कोणी ऐकलं तर काय म्हणतील? काय म्हणतील? सांगेन त्यांना माझ्या या धन्याचं वागणंच दगडासारखं तर काय करणार? आता मला सांगा, नवऱ्यानं बायकोचं ऐकायला पाहिजे की नाही? निदान माझ्या नाजूक तब्येतीचा तरी विचार करायला हवा की नको? कसला विचार करावा होता? देवदर्शनाला तुला पालखीतून घेऊन जायचं मी? तोंड बघा, पालखीतून मिरवणाऱ्याचं. ओय ओय गो, मेले मी. असं लांब उभं राहून माझ्या तोंडाकडे काय बघताय? एवढ्या जरा माझ्या पायातल्या चपला काढून ठेवा ना. काय मला चपला काढून ठेवायला सांगतेस तू? तुम्हाला नाही तर काय, शेजाऱ्यांच्या नवऱ्याला सांगू? विद्या, असं बायकोने चपलेने मारलेल्या नवऱ्याप्रमाणे उरडताय कशाला माझ्यावर? उठ आणि पहिले चपला काढून ठेव. अय्यो, मला दम देताय? नको, असं वागू नका ना. अहो, नवऱ्यानेच बायकोशी असं वागायला लागल्यावर मी कुणाच्या तोंडाकडे बघायचं? माझ्याने उठवत नाहीये म्हणून तुम्हाला सांगितलं ना मी चपला काढायला. अरे हे काय, आता असंच बघत बसणार आहात का? हे बघा, झुंजणाऱ्या बैलाप्रमाणे टवकारून बघू नका माझ्याकडे. तुम्हाला जर बायकोच्या चपला काढून ठेवायला लाज वाटत असेल ना, तर मी अशीच जाते देवघरात आणि झोपते चपलाच संकट. असं वेळेसारखं काय बोलतेस तू? हो, मग तुम्ही जरा शाळेसारखे वागा ना. देवा, अरे आता तूच सांग, बायकोची पर्वा नसणाऱ्या या अशा नवऱ्यासोबत मी कसे दिवस काढू? जरा विचार कर, या बायकोची चपला काढताना या लोकांनी कुणी बघितलं तर मला काय म्हणतील? तुम्ही स्वतःच्या बायकोचा चपला काढला तर त्यांच्या बाबाचं काही नाक कापलं जाणार आहे की काय? तुझ्या पुढं ना काय बोलावं तेच कळत नाहीये मला. न कळण्यासारखं काय आहे त्या? मला सांगा, मी फक्त माझ्या या चपला काढूनच ठेवायला सांगितलेत ना, का हळद कुंकू वाहून माझ्या चपलांची पूजा करायला सांगितली आहे? तुझं हे तोंड आहे की गटार? तू काय बोलतेस हे तुला तरी कळतंय का? हो, चांगलं कळतंय. कमाल आहे तुझी. हो, माझी का तुमची? हे लग्नापूर्वी बरे अगदी नारा घेऊन बोलत होता. विद्या, तुला पाहिलं ना की माझी तहान भूक कुठे पळून जाते म्हणून. हो, आणि वाटते तेव्हा माझ्या अंगाशी चाळा करण्याचा मोका शोधत होता. ए बाई, आता गप्प. आपण काय कुठल्या हॉटेलमध्ये बसलो नाही. आपण आपल्या या गावात आणि आपल्या घरात आहोत. आणि तुला जरी नसली ना तरी मला लाजोबरू आहे. अच्छा, म्हणजे आता आपल्याच घरात लाजेच्या कोंबड्याप्रमाणे पुरा पडून वागायला तर बायकोचा कंटाळा आला असेल तुम्हाला, हो ना? ठीक आहे, आता ना अशीच जाते आणि झोपते, त्याशिवाय तुम्हाला कळणारच नाही. ये बस. काय करणार? तुझ्यासोबत प्रेम करायचा गाढवपणा केलाय, आता गाढवाप्रमाणे वागावं लागतंय. हो का? आता उगाच पहिल्याप्रमाणे मान दाखवून बोलायची गरज नाहीये. काढा गप्पापणे माझी सँडल. काय नाही, हिच्या पायात काटा गेला होता, तो बघत होतो. निघाला काटा? हो. चुकीच्या वेळी कसं टळमळायचं ना ते तुझ्याकडून शिकायला पाहिजे. घ्या, लिंबू सरबत घ्या. सुनबाई, काट्या कोट्यातून जरा जपून पावलं टाकावी. हो का? आता तुझंच फक्त सांगायचं बाकी राहिलंय. आणि काय हो, इतकं धडधडीत खोटं बोलायला नोकर माणसाची भीती वाटते की काय तुम्हाला? नाही, एवढं किंचाळायची गरज नाहीये. सरळ सांगायचं बायकोच्या चपला काढून ठेवत होतो म्हणून, आणि ते जमत नसेल ना तर हा बाजूला.
ए आम्हा नवरा बायकोच्या भांडणात तुला नाक बसायची गरज नाही, सांगून ठेवते. विद्या, कुणाला बोलतेस तू? इथे अजून कोणी दिसतंय का तुम्हाला? नाही ना? तुमच्या या लाडक्या रघुकाकालाच बोलले मी. तुमच्या नाकाला मिरच्या सोमल्या वाटतं नाही? काही माणसांना ना खोडच असते. नवरा बायको बोलत असताना मध्ये मध्ये लुडबुड करायची. अगं पण रघुकाकाचं काय चुकलं? तो लिंबू सरबत तर घेऊन आला. नाही गो बाई, तुमच्या त्या लाडक्या रघुकाकाचं काही सुद्धा चुकलेलं नाहीये. चुकलंय ना ते माझंच. तुमच्याशी लग्न करून शहरात तुम्ही ह्या तुमच्या या गावात आले ना. काहीतरी मिलं तुमचं गाव, काहीतरी इथली माणसं. वागण्या बोलण्याची एकालाही शिस्त नाही. घाणेरडी करणारी एक नंबरची. ह्यांच्यापेक्षा ना ती घाणीवर डोळणारी गाढवा परवडली. विद्या, तू तुझ्या सासरच्या माणसाला गाढवा जमा करते. आमच्या आणि या बैरानाने तुझं हे बोलणं ऐकलं ना तर माझी बिना पाण्याची हजामत करतील ते. चला चला, उगाच फुल देऊ नका मला. कोण तो येऊ देत मला विचारायला. मी पण काही कमी नाही. बघा कशी बोलती बंद करते ते. जिकडे बघावं तिकडे आपल्या लग्नाची चर्चा. म्हणजे ही कुठल्या जातीची, कुठल्या धर्माची, ह्यांना काय करायचं सांभाळ चौकशा सांगा ना. आणि ह्या सगळ्याचा बोलत्या कोण? तो रिक्षावाला. फोटो धोंड्याला पांड्या फास्ट काढ कुठला. अगं आपण रजिस्टर लग्न केलं ना म्हणून लोक चर्चा करतात. पण आपण तिकडे जराही लक्ष द्यायचं नाही बघ. कमालच झाली बाई. आपण रजिस्टर पद्धतीने लग्न केलं तर त्यांचं काय नाव कापलं की काय? मला सांगा, तुम्ही मला असंच ठेवून घेतलंय का? लग्न करून इथे आणलंय ना. हा तू उगाच अर्थाचा अनर्थ करून बोलतेस बघ. ते काही नाही. मला ना आता तुमच्या या गावातच राहण्याला अर्थ वाटत नाही. ऐका ना, मी काय सांगते, आपण की नाही मुंबईला जाऊया. काय? तिकडे जाऊन काय करणार? ना नोकरी ना स्वतःची जागा. आणि हा, या गोष्टी तुला मी लग्नापूर्वी सांगितल्या होत्या. हो ना, त्यावेळेचा मी आता तुमचा रूपामधूनच फसले ना मी. मग आता काय विचार आहे तुझा? इथल्या रानटी माणसात मला राहायला जमायचं नाही. विद्या, दिसायला ओबड दोबड असली आणि इथल्या माणसांच्या वागण्यात फॅशन नसली तरी ही माणुसकीचा धर्म जपणारी माणसं आहे तिथली. म्हणजे माणुसकी फक्त माझ्यातच नाही असंच ना? तसं नाही म्हणालो मी. म्हटलं ना तरी त्याची काही पर्वा करणार नाही. आता रस्त्यात येताना ती पिकलेल्या केसांची म्हातारी दिसली. बापरे, तिचा तो अवतार बघून मला तर वाटलं जंगलातून एखादा अस्वलच पळून आला की काय. अगं बाई, माझी आजी होती ती आजी. आणि तिला हे अस्वल म्हटलं समजला तर तुझी अशी जिन्या धरून उडेल ती. मूर्खच आहे ती. भोर रस्त्यात त्या थेरडीने याचा किस घेतला. अगं किस काय? माझ्या आजीनं प्रेमाने माझा मुक्का घेतला आणि त्यात काही पाप नसतं बघ. हो ते पाप फक्त आहे ना माझ्यात मनात असतच ना. तुझ्या पुढे काय बोलावं तेच कळत नाही. आता हात जोडतो तुझ्या पुढं. जा, आज जाऊन काहीतरी कामाचं बघ. का आता माझ्या बोलण्याचा कंटाळा आला का? तरी लग्नापूर्वी बरं अगदी लाडात येऊन बोलत होता. विद्या, तुला पाहिलं ना की माझी तहान कुठल्या कुठे पळून जाते. हो ना? त्यावेळी तुझ्या या रूपाने मला अशी भुरळ पाडली होती की खरंच ताण भूक सगळं विसरून फक्त तुझ्या भोवतीच घुटमळत होतो. आणि आता काय होतं? बायको समोर दिसली की घशाला काय कोरड पडते की काय तुमच्या? नाही, आता वाटतंय जग मारला आणि तुझ्यासोबत लग्न केलं. लग्न झाल्यानंतर जगातल्या प्रत्येक पुरुषाला हेच वाटत असतं. पण लग्नाआधी लग्न कधी होतंय याची घाई सुटलेली असते प्रत्येक पुरुषाला. तुझी ही वागणूक बघून मला लाज वाटते, लाज. बिचारा रघु काका थकलेल्या हाडामासानं घरातली सगळी कामं करतोय आणि तू गाठावर बसून खेळते. असंच ना. स्वतःचा नवरा कसं बोलू लागल्यावर ही
सगळी कामं करायची. मग तुमच्या त्या लाडक्या रघुकाकाला कशाला ठेवायचं आयतं लिहायला? एक लक्षात ठेव विद्या, रघु काका नोकर नाही या घरचा. मग कोण? मी मोलकरी नाही. तो आम्हाला आमच्या तात्यांच्या ठिकाणी आहे. छान. म्हणजे बायकोपेक्षा त्या 1.5 दगडीच्या नोकऱ्याची किंमत जास्त होती. मग लग्न कशाला केलं माझ्यासोबत? गाढवपणा केला मी, गाढवपणा केलात ना. आता गाढवाप्रमाणे लाथा झाडू नका. मी काय सांगते ना ते नीट ऐका. कुणासमोर मान झुकवायची सवय नाहीये मला. माझ्या संसारात माझ्या मर्जीप्रमाणेच वागणार आहे. विद्या, काय म्हणायचं काय तुला? रघुकाकाला म्हणावं त्याची आता आपल्याला काही गरज नाही. तेव्हा त्याची कुठेतरी दुसरीकडे सोय बघ. नाही विद्या, रघु काका इथून कुठेही जाणार नाही. ठीक आहे, मग मीच जाते. मी इथून गेल्यावर त्या नोकराचे पाय धुवून ते पाणी तीर्थ म्हणून प्यायला ना तरी त्याची मला काही हरकत नाही. छान छान. हा दरवाजा आडून आम्हा नवरा बायकोचं बोलणं चोरून ऐकत होताच वाटतं. विद्या, का तुमच्या कपाळाची शिर उठली वाटतं? हा अरे आनंदा, असा का बसलाय? सुनबाई भांडली की काय तुझ्याबरोबर? चल, जेवण तयार आहे, जेवण घ्या दोघांनी. रघु काका, अरे जेवणावर इच्छा नाही रे माझी. अरे वेड्या, नवरा बायकोची भांडणी व्हायची म्हणून बायको असताना जेवणावर काढू नये. ते काही नाही, माझ्यावरच्या रागामुळे ना उपोषण करून महात्मा बनायचा विचार असेल यांचा. पण आजकाल अशा उपोषणाला ना बाहेरचं कोणी कुत्र सुद्धा विचारत नाही. विद्या, अरे पोर खेळातल्या नवरा बायकोप्रमाणे भांडताय काय तुम्ही दोघं? आमच्या भांडणाला ना तूच कारणीभूत आहेस. तुम्ही? हो तूच. आणि हे बघ, तुझ्या या सासूपणाच्या वागण्यावर या सगळ्यांचा विश्वास असला ना तरी माझा नाहीये, लक्षात ठेव. विद्या, चालती हो इथून पहिली. होते चालती. रघु काका, अरे हिच्या प्रेमात पडून मी तुम्हाला कुणाला न विचारता रजिस्टर लग्न केलं. मला वाटलं होतं घरात पत्नीच्या रूपाने लक्ष्मी येईल, अरे घरात सुख समाधान मिळेल. पण आता वाटू लागलंय छान, लक्ष्मीच्या रूपानं अवदास अशी आहे घरात. असंच ना? करा ह्या लोकर माणसासमोर ना माझी चांगली निंदा नसती करा. अशा घरच्या लक्ष्मीची निंदा नसती कराल ना तर एक दिवस भीक मागायची पाळी आहे तुमच्यावर. विद्या, आनंदा, का थांबलात का? मारा ना, मारा. सुनबाई, तू तरी. तुझ्यामुळे आमच्यासारखी भांडणं होत असतात. परत रघु काकाबद्दल असं काय बोलशील ना तर काय? हा रघु काका, अरे तू आज जाऊ. भांडण चालू होतं वाटतं. अरे भांडण नाही रे, त्यात लपवण्यासारखं काही नाही. घरोघरी त्याच परी. तू कुठे पुण्याला असतोस का रे? नाही रे, आम्ही 17 भानगडी करणारी माणसं. कधी एका जागेवर स्थिर नसतो. कधी पुण्याला, तर कधी गोव्याला, तर कधी मुंबईला, कधी गावाला. अशी पळापळ असते आमची. पण आज मात्र मुद्दाम तुला भेटायला आलोय. तू जरी लग्नाचं आमंत्रण द्यायला विसरला असलास ना तरी मी मात्र आपली मैत्री विसरलो नाही.
अरे मी रजिस्टर लग्न केलं ना म्हणून या कोणालाच आमंत्रण दिलं नाही बघ. हरकत नाही रे, सध्या आंब्यांचा सीजन चालू आहे आणि 1-2 महिने या गावातच आहे, तेव्हा एक दिवस नक्कीच वहिनींच्या हातचं जेवायला येईल. अगदी आठवणीने ये बघ. विद्या, हे विद्या, चहा घेऊन ये जरा. वहिनींचं नाव विद्या आहे वाटतं. हो. आणि तुझं कसं चाललंय? म्हणजे लग्न वगैरे केलंस की नाही? नाही रे, लग्न करावं असं वाटतच नाही. का रे? कुठे प्रेमभंग तर नाही ना झाला? आता मात्र बरोबर बोललास आनंदा. तू म्हणतोय तसंच घडलंय माझ्या आयुष्यात. अरे एका मुलीवर माझा जीवापाड प्रेम होतं, पण त्या सालीने दगा दिला. त्या दिवसापासून लग्न, प्रेम या गोष्टीवरचा विश्वासच उडाला माझा. लग्न म्हटलं की माझं मन धजावतच नाही. आता मात्र आपण ठरवून टाकलंय. जर जर या फुलाचा सुगंध चाकायचा झाला ना, या 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 फुलाचा सुगंध चाकायचा झाला ना, तर 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 एक 4 पैसे फेकायचे आणि सुगंध मिळवायचा. अरे अरे या सिगारेटची तल्ल भागल्यानंतर या सिगारेटची तल्ल भागल्यानंतर ही चुटक कशाला बाळगायची? कमलाकर, तुझे हे विचार फार भयंकर वाटले असतील ना? अरे यापेक्षा भयंकर विचाराने वागतात आजकालची माणसं, आणि हे मी अनुभवलंय. अरे तूच विचार कर. अरे प्रेम भंगाचं दुःख कवटाळून मी जर काही रडत बसलो असतो ना, याच 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 लोकांनी मला एका मुलीसाठी पागल झालेला वेडा ठरवला असता, वेडा. अरे आनंदा, आजच्या कलियुगातील हा पैसा म्हणजे देव आहे, देव. आणि एकदा का हा देव प्रसन्न झाला ना, की आपल्याला हवी असलेली सारी सुख आपल्या पायाशी चालून येतात. पैशाने सौदा करून विकत घेतलेल्या गोष्टीमध्ये माणसाला खरं सुख समाधान मिळत नाही. तुझं म्हणणं बरोबर आहे, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. परंतु हे माणसं किती काळ जगणार आहे? या माणसांनी निर्माण केलेली नाती गोती, प्रेम, माया, ममता ही फक्त गरीब आणि दारिद्र्यावर घालण्यासाठी केलेली सोंग आहे, सोंग. विद्या, ये पुढे ये, चहा घे रे. विद्या, अगं हा माझा मित्र कमलाकर. आनंदा, अरे ही तुझी बायको? अरे हिला तर मी ओळखतो. मुंबईमध्ये आमच्या दादाचं फुलाचं दुकान आहे ना, त्याच शाळेतल्या पहिल्या मजल्यावर राहायची. तुला माहिती नाही? अरे मी हिच्या घरापर्यंत कधी गेलोच नाही रे. अच्छा अच्छा, म्हणजे तुमचं बाहेरच्या बाहेरच जमलं तर. वैदी साहेब, मी सुद्धा याच गावचा. कसा काय वाटलं आमचा गाव? आवडला की नाही? नाही हो, शहरातल्या मुलींना खेडेगावात राहायला आवडत नाही म्हणून विचारतोय. अरे हिला सुद्धा गावी राहणं आवडत नाही, पण काय करणार? वैदी साहेब, तर एक दिवस
आमच्या घरी या जोड्यानं. बरं आनंदा, निघू मी? थांब, इतकी कसली घाई आहे तुला? अरे तसा घाईतच होतो, पण याच रस्त्याने चाललो होतो. म्हटलं जाता जाता तुला भेटून यावे. बरं आनंदा, वाईट घेऊ नकोस. आपलेपणानं सांगतोय. अरे तुझ्या या नवीन संसारात हौसमौज करताना आणि त्या पुऱ्या करताना अनेक अडचणी येत असतात आणि तुझ्या मातापितीच्या परिस्थितीची चांगली जाणीव आहे मला. तेव्हा वेळेला मदत मागायला संकोच बाळगू नकोस. अरे तू इतक्या आपुलकीने बोललास, त्यात सगळं आलं बघ. हे बघ, बोलाची भात आणि बोलाचा कडी यातली स्वभाव नाही आपला. एखाद्याला संकटात मदत करताना आपण हात आकडता घेत नाही. बरं येतो मी. आनंदा, आता आलेला तो गणपत वाहण्याचा कमलाकर ना? हो. त्याच्याशी जास्त जवळीक न करता सावध राहा त्याच्यापासून. तुला माहित नसेल, तात्या त्याला दारातही उभे करत नव्हते. गावातले लोक त्याच्याविषयी काही चांगलं बोलत नाही. अरे रघु काका, तो इतरांशी कसा वागतो याच्याशी मला काही देणं घेणं नाही रे. परंतु मला केव्हाही मदत करायचं त्याने कबूल केलंय. त्याची मदत घेण्याऐवजी अरे दुसऱ्या कुणाच्या दारात हात पसरू मी? अरे जेव्हा आमची परिस्थिती नव्हती तेव्हा आमची मावशी आम्हाला स्वतःच्या खर्चात काटकसर करून मदत करायची. परंतु मावशी या जगातून अचानक निघून गेली आणि आमच्या तात्यांनी राजूला इथे आणलं. पण दुर्दैवाने त्या राजूवर तो प्रसंग ओढवला आणि त्याच्या औषध पाण्यामुळे त्याच्या खर्चाची तोड मिळवणी करता करता नाकी न येतात आमची. तुमच्या मावशीने खूप केले, त्याची परतफेड पण नव्हे. तर मावशीच्या पाठीमागे राजूला कुणाचा आधार नाही म्हणून त्यासाठी. खरं आहे तुझं बाबा. अरे राजूचं कसं होणार याचा मी रोज विचार करतो, पण मला सुद्धा काहीच सुचत नाही रे. तुम्हाला सुचत नसेल ना तर मी सुचवते ना. तुमच्या त्या आंधळ्या मावस भावाला कुठल्या तरी अनाथ आश्रमामध्ये नेऊन ठेवा. तो तिथे आणि आपण इथे अगदी सुखात राहू बघा. आणि तेही जमणार नसेल ना तर घरातल्या बाकीच्या माणसांना ना विष आणून घाला. विष. अगं विद्या, कोणी तुला झपाटलंय की काय? नाही हो, आजकालची माणसं भूताप्रमाणे वागायला लागल्यावर आता ना माणसाच्या वाट्यालाच जायचं सोडून दिलंय भूताने. कळलं? चला आता जेवायला. आनंदा जेवण घेतला त्यांचा येणार. चला चला म्हणते ना. आता आणखी हे आले आंधळे महाराज. आता आहे ना, या एवढ्या पुढे या या. आता एकमेकांच्या गळ्यात गळे घालून रडत बसा. हेच तुमच्या नशिबात आहे. चला हो, उभे काय? राजू बेटा, राजू बेटा. अरे अरे रात्रभर तू झोपला नाहीस. रात्रभर खोकला होता तू. एका जागेवर बसून कंटाळलो. आधीच आधार बनल्या राजूच्या नशिबी आणखी आधार झाला. माझे मावस असून माझ्यासाठी किती करताय, किती पैसा खर्च करताय. त्याची काळजी तू करू नकोस. तुझ्या आईनं खूप केलं या घरासाठी. त्याची परतफेड करून घ्यायची इच्छा नाही माझी. तरी दुर्दैवाने तशी वेळ आली माझ्यावर. माझे मावस असून माझ्यासाठी किती करताय, किती पैसा खर्च करताय. माझे मावस मला काही जाणून न देता माझ्यासाठी खूप करताय, खूप पैसा खर्च करताय. तू त्या वहिनीच्या बोलण्यावर लक्ष देऊ नकोस राजू. दुर्लक्ष कर तिच्यावर.
मी लक्ष देऊन तरी काय करणार रघु काका, काय करणार रघु काका? लग्न झाल्यावर माणसाच्या स्वभावात बदल होतो का रे? राजू, असं काय विचारतोस तू? तुलाही माझा राग येत असणार? नाही बेटा, नाही नाही नाही. कसं रे? दादाचं लग्न झालं, दादाच्या स्वभावात किती बदल झाला बघणार आहे. अलीकडे बोलायचं असतो, कामाशिवाय बोलत सुद्धा नाही. त्याचं म्हणणं बरोबर आहे. मी त्याचा माऊस भाऊ. राजू, आंधळ्या भावाची त्याला लाज वाटत असेल. तुझ्याकडे मनातलं बोलून मन मोकळं करावं असं वाटत. आनंदा फक्त आता आपलाच नाही, तो त्याच्या बायकोचा सुद्धा आहे. त्याची ती बायको आपली कुणी नाही का रे नको काका? कुणी नाही का? असतो एकेकाचा स्वभाव. राजू बेटा, तुझ्याकडे बघितलं ना की माझ्या काळजाचं पाणी पाणी होत रे, पाणी पाणी होत. कधी कधी वाटत अशा निष्पाप निर्मळ मनाच्या पोरावर ही वेळ येण्याऐवजी परमेश्वरानं माझ्यासारख्याला या जगातून नेलं असतं तर ही शंका होत पडलं नसतं. परमेश्वराला माहित आहे रघु काका, परमेश्वराला माहित आहे रघु काका. असं कोणतं पाप मी केलं होतं म्हणून या परमेश्वराने मला ही शिक्षा दिली. अशी कोणती शिक्षा मला दिली होती परमेश्वरा? राजू, दैवाच्या तराजून असाच कुणावर तरी अन्याय झालेला असतो रे, असाच कुणावर तरी अन्याय झालेला असतो. तुझ्यावर ओढवलेला तो दुर्दैवी प्रसंग आठवला की अजूनही अंगावर काटा उभा राहतो रे, काटा उभा राहतो. अमावास्येचे दाट काळोख्या रात्री त्या सखाराम जाधवाच्या घराला कशी काय आग लागली कुणाला कळत नाही. त्या आगीमध्ये सखारामाची आधी म्हातारी अडकली होती. पुढे जायला कुणी धासावत नव्हतं. अशा वेळी तू तुझ्या जीवाची पर्वा न करता त्या आगीमध्ये शिरला आणि त्या आंधळ्या म्हातारीला बाहेर काढलं. परंतु चारी बाजूने गेलेल्या त्या आगीमध्ये तुझ्या डोळ्यावर पडले रे, तुझ्या डोळ्यावर पडले. परमेश्वरा, काय केलं हे परमेश्वरा, काय केलं माझा आता वाटत त्या आगीत मला मरण आलं असतं तर मरण झालं असतं. माझ्या त्या त्रासला कंटून सगळ्यांची सुटका झाली असती. तर मी आंधळा असलो तरी बैना नाही रघु काका, बैना नाही. या घरात काय घडलं, कोण काय बोललं? सुनबाई तुला काय बोलली का रे? नव्हे, माझ्याकडे डुंकून बघायला तिला वेळ नसतो रे. हा सगळा वेळ जातो तुला
घालून पाडून टोकानं बोलतच ते शब्द माझ्या कानावर पडले की तळपायाची आग मस्तकात जाते रे. माझं ठीक आहे. तू मात्र या घरासाठी रात्रंदिवस राबत तिचं बोलणं काय ऐकून घेतोय तू? काय ऐकून घेतोय? माझा विषय काढू नको. उगाच सुनबाईने ऐकलं तर तुला तिची भीती वाटते का? अरे मालकीन आहे ती या घरची. तिला भिवूनच राहायला हवं इथं. अरे इतके दिवस या घरात राहणार या घरावर तुझा काही अधिकार नाही का रघु काका? या घरावर तुझा काही अधिकार नाही का? माझा कसला अधिकार? कोण आहे मी या घरचा? रघु काका, माझ्या दुर्दैवाने मला इथं आणलं. आता होते तोपर्यंत ठीक होत. आता जसं दैवाच्या मनात असेल त्याचप्रमाणे दैवाचे बोल भोगले पाहिजे रे, भोगले पाहिजे. कसला दैवाने कसला देव घेऊन बसलात तुम्ही इथे? देव देव करून पापाला घाबरणाऱ्या चांगल्या माणसांच्या पाठीमागे देव उभं राहत नाही. सत्याच्या माना मुरगांच्या पाठीमागे जग उभं राहतं. अशी माणसं खरंच सुखी असतात असं तुला वाटतं? हे मला माहित नाही, परंतु हे माहित आहे माणसाच्या अंगात धमक हवी, धमक. हृदयावर लाथ मारून सुख समाधान चेतून आणण्याची. का आजकाल माणसाला नीतिवरची भीती नाहीये, माणुसकीची जाण उरलेली नाहीये. का विषारी गरळ ओकणाऱ्या काळ सर्पान नाही, सुंगत नेणाऱ्या स्त्रियांच्या मानवरूपी केलेल्या नुकसान आहे त्या समाजात. आणि त्याच पुण्यावर चालल्या समाजाचा रावळ काढतो. राजू 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 पटतं ना माझं बोलणं? पटलं आणि नाही पटलं. मी काय बोललं? मी राजू असं म्हणजे कसं? राजू तुला मी बजावून सांगितलंय, तू स्वतःला काही वाईट वाटून घेऊ नकोस. अरे प्रत्येक दिवस तुझ्यासाठी मी धडपडत करत असतो. वेळ पडली तर स्वतः ठाण राहील, पण तुला दिसायला लागेपर्यंत माझ्या मनाला समाधान लागणार नाही. आणि तरीही माझ्या प्रयत्न अपयश आलंच तर माझे डोळे काढून बसून मी तुला आणि तसं मी मावशीला वचन दिलं. रात्री थोडं बाहेर अंगणातून बसून मोकळे हवे. हो सर. राजू बेटा दुसऱ्याचा जीव वाचण्यासाठी स्वतः आधी पुढे मानणाऱ्या राजूवर परमेश्वराने का असा अन्याय करावा? का असा अन्याय करावा? हॅलो, का विनोद का? हो 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 आहे, मी घरीच आहे. नको नको, अरे इकडे नको येऊन. कोणाची गाडी टायमावर नसते, तू रिक्षा करून यायचे. हो मी वाट बघतोय. बाबा
तरी मी बाळाले नाही एक नाही दोघं बाळाला आता सभ्यग्रस्त हो. म्हणतोस काय? अरे रोज कान कपाळी ओढून सांगतो ते असेल तुमच्या ओळखीची कोणी बाई असेल तुमच्या ओळखीची कोणी बाई तर तिला सांगा या बाळाला आहे लग्नाची बाई. अरे जमलं असतं तसा बोंबले सांगत कशाला सुटलो असतो. हे दिन्या माझं जरी जमलं नसलं ना तर जमवायचा विचार मात्र पक्का आहे हो. जमवायचा प्रयत्न कर. प्रयत्न व्हायचे करणार ते नाही निघे. अरे तेल कसलं काढतोस रगडून रगडून. अरे आपण उद्या मेल्यावर ना पाणी बाजायला कोण फोन करावा की नको म्हणून लग्न करायचं असतं. आणि आजकालची ही पोरं बायको मिळाली की बायकोच्या मागून गुलू 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 तिच्या मागून लुडू गुलू लुडू गुलू आणि या गुलू गुलू लुडू गुलू आपल्या आई बापाला पाण्यावर धरून तर पळून मारतात. असं वाटतं रे. अरे लोकांच्या लग्नात करवला बघितलं ना की माझ्या काळजात कुचकुच होत आहे. अरे दिन्या आजपर्यंत पिकलेले आंबे बघून खूप काढायचा प्रयत्न केला. उंच उडी मारली आणि तंगडी घसरली आणि माग घसरली. मग काय दगड घेतले एक दगड मारला दुसरा दगड मारला पण आंबा काय पडलाच नाही. तिसरा दगड मारला नेट चुकला आणि दगड बसला माझ्या माथ्यावर. अरे प्रेमभंगाने घाया झालं. अरे काय वेळा. अरे या प्रेमवीराने अजून जिद्द सोडलेली नाही. माझ्या 8 वर्षात सगळ्या प्रेयसीची शपथ सांगतो यंदा मला कर्तव्य आहे कर्तव्य म्हणून रोज सकाळी उठून सगळ्या स्वतःच्या घरी जाऊन सांगतो असेल तुमच्या माहितीत कोणी पोरगी किंवा बाई तर तिला सांगा या बाळाला आहे लग्नाची नाही. दिन्या तू काय वाक्य ते कर पण माझ्यासाठी लग्नाला एखादी बाई बघ रे. तिने असा कसा नवीन कमलेश्वरी लग्नाच्या बाबतीत. अरे खोया आजकालच्या ह्या पोरी रडत बसत नाही. मनात भरलेल्या पोराला पटवतात मजा करतात आणि आयुष्यभर बसवतात रडवत. तू काय वाटतेल ते कर पण माझ्यासाठी एखादी बाई बघ. फक्त ती बाई मी नाही तर काय. अरे माझे बायको मागायला गेलो ना तर लोक म्हणजे जोड्याने जोड्याने का काय बायको नव्हे रे पोरगी मग पोरगी. अरे दुनिया आता आपण शिकली सवरलेली लोक फक्त कुमार केशीत लग्न करायचं आता जमाना राहिलेला नाही. पूर्वीचे पुरुष एक नाही दोन नाही कितीतरी लग्न करायचे आणि आता त्यांना 50% आरक्षण 50% तिकिटात सूट. स्त्री समानतेच्या जमान्यात आता बायकाही नवरे बदलतात. एका झाला कंटाळा की दुसऱ्याला मारला डोळा दुसऱ्या करत भांडणाचा स्फोट तर नक्की घटस्फोट आणि तिसरीला जर का दिली असेल सोड चित्ती तर माझ्यासारखा आहे तयार मारायला घट्ट मिट्टी. म्हणतो मी बराच छान दिसतोय तो. फक्त लग्नाच्या बाबतीत ठेव. दिन्या म्हणून सांगतो एखादी नवऱ्याने टाकलेली एखादी स्वतः पळून आलेली नकटी चपटी कशी असली तरी चालेल फक्त ती बाई हवी याची खात्री करून घे. अरे हो आजकालच्या या फॅशनच्या जमान्यात अरे कोण बाई आणि कोण बुवा काय समजतच नाही. पूर्वीच्या बायका कशा अंगभर नेसायच्या नऊवारी लुगडी आणि आजकालच्या या पोरी काय घालतात पॅन्ट आणि शर्ट पॅन्ट आणि शर्ट घालून कंबर आणि पोट ठेवतात उघडी. तू मला लवकरात लवकर कशी बायको मिळेल ते सांग. हे बघ बायको बघा तो फिरत बसू नको आणि लग्नाची गाई आहे ही कोणाला सांगत बसू नकोस. अरे बाबा मी जर गाई केली नाही ना
तर मी बायको आणायच्या अगोदर माझे बाबा मला घेऊन येतील आई. एवढे काट्यावर आले ते काट्यावर. ते बाबा लग्न करताय नाही ना खरं वाटलंच होतं. अरे कलियुग आलाय कलियुग. तरण्यांचं झालंय कोळस आणि म्हातारी जाताय पाळस. मित्रा तुला म्हणून सांगतो. अरे पण तुझ्या बाबांना या वयात मुलगी त्याचा गाडो वयात तरी कोण करेल? अरे दिन्या शेकडो गाडोनींचे बाप एका पायावर तयार एका पायावर. आणि माझ्या बाबांकडे असलेलं भांडवल म्हणजे काठोड ते बघून त्या पोरीनी होकार दिला. मग घडलं कुठे? अडलं नाही रे. माझ्या बाबांनी त्यांचा गाव ओळखला आणि एका फटक्यात नापासून करून टाकलं. काय सांगतोस काय? अरे माझ्या बाबांची चौकशी हापूस आंब्याची हापूस. त्यांना पोरगी कशी हवी? कोवळ्या वयाची, उभार बांध्याची, नाकी डोई देखणी चिकनी, संभाल्याच्या म्हाताऱ्याची. अरे दिन्या तू त्याच्या तोंडावर तर म्हातारा बोलून जातो. तुझ्या तोंडात ती 32 हातात येतील आणि म्हणतील ये बुड्ढा तो अभी जवान है. एक काम कर, तुझ्या बाबांना ना एखाद्या हिंदी सिनेमाची नटी बघायला सांग. छे बाबा हिंदी सिनेमातल्या नटीवर होते कधीच लग्न करणार नाही का? अरे त्यांचा काय भरोसा. लग्न करतात एकाशी आणि संसार करतात दुसऱ्याशी. शेण करतात बाहेर आणि तोंड डोळ्याला घरी. दिन्या ते जाऊ दे. तू माझं काय करतोस ते सांग. हे बघ, एखादी पोरगी आई समजण्यावरती मी खरं टाकून बघतो आणि तुला भेटतो. अरे भेटण्यात वेळ मुळीच घालू नकोस. फोन कर फोन येतो मी. आणि त्याआधी ती पोरगी बाईच आहे याची खात्री करून घे. पुन्हा भरकत व्हायला नको. दादासाहेब तुम्हाला हात जोडून विनंती. अरे कसली करतोय विनंती? असेल तुमच्या कोणी ओळखीची बाई तर तिला सांगा बाळाला लग्नाची घाई. येतो मी. टिकटाक टिकाक टिकटाक टिकाक टिकटाक टिकाक. अरे दिनेश, अरे राजूची औषधं संपली होती ना? मग तू आणली का नाही? राजूडे लक्ष द्यायला वेळ कोणाकडे आहे? तो का आपला सक्का भाऊ आहे? भाऊच भाऊ. त्यात आंधळा. अरे काय म्हणायचं काय तुला? दादा घरातल्या गोष्टी लक्ष असेल तर मला काय म्हणायचं कळलं असं तुला? तुला काय बोलायचंय ते बस स्पष्ट बोल. स्पष्ट बोललं की राग येतो माणसाला. दादा कमळात पैसे असतात आणि कमळाची जागा कोणी काही लोकांनी काढून घेतल्या का ते तुझ्या तिला लोकल माणसावर विश्वास ठेवून आमच्या घरात आमचा दिवा वाजवता नाहीये असं बोली नाही झाला. विद्या असं बोलली लोकांना? हो दादा दिवाबाचा काय असेल तुझ्या घरात ते वेळीच समजावून द्या बहिणीला. छान छान चाललंय. हा मी आजूबाजूला नाही बघून चांगले कान भरा माझ्या नवऱ्याचे. रघुपताच्या नावाने कशाला कोपलताय? आता मी आहे ना पुढ्यात. काय हवं नको ते मला सांगा. दिनेश तू आज जा बघू. विद्या तू रघु काकाकडून कपाड्याच्या चाव्या मागून घेतल्यास? हो घेतल्या. मग त्यावेळी काय बोललीस तू त्याला? काय बोलले? तरी शिव्या दिला नाहीत मी तुमच्या लायक्या रघुपाताला. कोकण माणसावर विश्वास ठेवून आम्हाला आमच्या संसाराचा दिवा वाजून द्यायचा नाही इतकंच बोलले. काय चुकलं माझं? काय चुकलं म्हणून विचारते आणि तू रघु काकाला नोकर समजते? तुझ्या या अशा वागण्यानं जगात असं होईल माझं. बायकोच्या तालावर नाचणारा नंदीबाई म्हणून लोक माझ्याकडे बोट दाखवतील. विद्या सुनबाईचं काही चुकलं नाही. ती मालकी नाही या घरची. अरे म्हणून तुला ती नोकर समजते? तिच्या या अशा वागण्यानं जगात असं होईल माझं. बायकोच्या तालावर नसताना नंदीबाई म्हणतील नंदीबाई. विद्या पाय तर रघु काकाच्या आणि चुकलं म्हणण्याचं. काय माझ्या चोराजवळ उभं राहण्याची लायकी नसणाऱ्या माणसाचे पाय धरायला लावताय तुम्ही मला?
माझी अशी किंमत करायला डोकं ठिकाणावर ना तुमचं? माझे पाय धरायची गरज नाही. तू जा तुझ्या कामाला. जा का? मी का जाऊ? मी का जाऊ? सांग ना. माझ्याच घरात माझ्याच नवऱ्यासोबत बोलायला तुझी भीती आहे की काय मला? विद्या, अहो अशा माणसाच्या शब्दावर विश्वास ठेवाल ना तर हा माणूस 3 तेरा वाजवेल आपल्या संसाराचे. हे सोंगाड्या, जी सोंग डोंग आहे ना चांगली ओळखून आहे मी. नीट लक्षात ठेव, गाठ माझ्याशी आहे. अगं विद्या, तू बाई आहेस की कोण आहेस? नाही, बाईचं सोंग घेतलेली नावसट आहे मी. नावसट, कळलं? शब्दाने शब्द वाटला की घरात गलर होत. अरे म्हणून मी गप्प बसू? काय करावं ते मला सुचत नाहीये. अरे मला वाटतंय माझंच काहीतरी चुकतंय. तुझंच काय? माझंही काहीतरी चुकलं असतं. अरे माझ्या समोर तुला वाटेल तसं बोलून तुझा पान उतार करते म्हणजे ती स्वतःला समजते तरी काय? नव्याने आली घरात, मालकी नाही ती या घरची. अरे म्हणून तुला ती नोकर समजते? तिचं काही चुकतं असं नाही. माझ्यासारख्या परक्या माणसाला तिने का म्हणून विश्वास ठेवावा? खरं आहे तुझा रुपा. विश्वास ठेवायला माणूस सुद्धा त्या लायकीचा हवा. तू रघु काकाची लायकी विचारायला कोण आहेस तू? पहिली माझी ओळख सांगतो. दिनेशचा मी मित्र आहे आणि दिनेशच्या आग्रहाकरता इथे राहायला आलोय. आणि रघु काका तुम्ही बोलताय ते खरं का खोटं ते रघु काकाच सांगू शकेल. रघु काकानं आजवर या घरातील माणसांच्या डोळ्यात धूळ फेकण्यात यश मिळवलं असलं तरी निधीच्या उदरातले सत्य कधी ना कधी जगासमोर येतच. कुणाबद्दल बोलताय तुम्ही? अशाबद्दल? थोड्या वेळापूर्वी मी इथे येऊन गेलो. त्यावेळी तुम्हाला बोललो होतो. तुम्हाला कुठे पाहिल्याच आठवतंय आणि आता आठवलं ते. काय आठवलं? या रघु काकाचं पूर्व आयुष्य, त्याची खरी ओळख ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. परंतु तुमच्या घरात सरळपणे वावरणार रघु काका एक खुनी माणूस आहे. खुनी. चुप. आमच्या रघु काकाला खुनी म्हणायला तुझा डोका ठिकाणार आहे का? कुणाचा खून केला त्यानं? मला विचारण्यापेक्षा तुमच्या रघु काकालाच विचारा. अरे दिनेशचा मित्र वेडा तर नाही का? इतकी वर्ष या घरात मी राहतोय आणि म्हणे मी खून केलाय. मी खुनी आहे. तू खुनी आहेस म्हणूनच इतकी वर्ष तू आपल्या रक्ताच्या मायेच्या माणसाला सोडून या परकाश माणसांच्या घरात लपून बसला आहेस. अरे रघु काकाचा या जगात कुणी नाही म्हणून तो या घरात राहून या घरचा झालाय तो. असं तुम्हाला या रघु काकाने सांगितलं आणि तुम्ही त्याच्या शब्दावर विश्वास ठेवला. अरे आम्ही म्हणजे आमच्या तात्याने चालला त्याला या घरात. आणि आता इतक्या वर्षानंतर मी काय सांगतो ते नीट ऐका. या रघु काकाचं लग्न झालेलं होतं आणि त्याला एक मुलगी सुद्धा झालेली होती. नाही आनंदा, नाही. या माणसाच्या शब्दावर विश्वास ठेवू नको आनंदा. तुला आता असंच बोलावं लागणार. कारण खरं बोललास तर तुझ्या हातात बेड्या पडतील. नाही, आमचा रघु काका असं करेल यावर माझा तरी विश्वास बसणार नाही. रघु काका, तिकडे कुठे जातात? बघा, इतके दिवस मी सांगत होते ना तेव्हा तुम्हाला पटत नव्हतं, पण आता तरी पटवून घ्या त्या ढोंगी बाबाची खरी ओळख. अहो, आता खरं उघडायला त्याची दाखी उघडणार नाही. इतके दिवस माझं कुणीच नाही असं म्हणून ह्या आपल्या घरात आसरा घेतला या माणसाने. काय रे, आता तुझी दाखी उघडणार की नाही? सांग, काय झालं तुझ्या बायकोचं? काय झालं तुझ्या मुलीचं? नाही, मला काय सांगायचं नाही. मला काय विचारू नका. का? आता दाखी उघडायला नाकावर काय कांदा चपायला
का कशात काही कोंबा लावा तुझ्या? हा तरी त्याची दाखी उघडणार नाही, कारण स्वतःच्या बायको मुलीचा खून करून फरारी झालेला खुनी माणूस आहे तो. नाही नाही, मी कुणाचा खून केलेला नाही. नाही, आमचा रघुकाका खून करेल असं मला तरी वाटत नाहीये. हो हो, तुम्हाला नाहीच खरं वाटायचं, पण माझी मात्र आता पूर्ण खात्री पटलीये. स्वतःच्या बायकोचा मुलीचा खून करून फरारी झालेला हा माणूस म्हणजे माणसाचं कातडं पांघरलेला सैतान आहे, सैतान. नाही, मी कुणाचा खून केलेला नाही. मला काही विचार नका. वाटल्यास मी हे घर सोडून निघून जातो. वा रे वा, आम्ही बरं तुला इथं जाऊन देऊ. हा, तुझ्यासारख्या खुनी माणसाला ना तोंडाला काळं फासून गळ्यात चपलांचा हार घालून तुझी ना त्या गाडवावरून झिंड काढून तुला गावाबाहेर हकलवायला पाहिजे. विद्या, तू चूप आहेस का? हो रघुकाका, हे रघुकाका, खरं काय ते सांग बघू. काय झालं? मी कितीही खरं सांगितलं तरी ते कुणाला पटणार नाही आणि कुणी माझ्या विश्वासही ठेवणार नाही. का विश्वास ठेवायचा? तुझ्यासारख्या कोणी लपंग्या माणसावर विश्वास ठेवायला आणि काय आमची अक्कल गहाण ठेवलेली नाहीये. कोण बोलले? कोण लपंगा? आज माझ्या नावाने बोलू नका. तुमच्या सगळ्यांचा लाडका हा रघुकाका, तो आहे खुनी. असं तुझ्या या मित्रानं आम्हाला सांगितलंय. मी सांगितलेलं खरं आहे विनोद, आणि खोटं बोलून सायला पण मला जमत नाही. का खरंय दिनेश. आनंद, या जगात माझं कुणी नाही सांगून आजवर फसवलं या रघुकाकानं. माझं लग्न झालं होतं, मला एक मुलगी होती. सुनबाई, तुला वाटतं ते खरं आहे? मी माझ्या बायकोचा, माझ्या मुलीचा खुनी आहे. मी खुनी आहे, मी खुनी आहे. मी अरे बघताय का तुम्ही? या घरच्या मालकाने, तात्याने माझ्यावर विश्वास ठेवून मला या घरात आणलं. त्याचाच गैरफायदा घेऊन तुम्हा सगळ्यांना फसवलंय मी या रघुकाकाने. फसवलंय या रघुकाकाने. माझं लग्न झालं होतं, मला एक मुलगी होती, त्याचा मी खून केला आहे. माझ्या बायकोचा मी खुनी आहे. माझ्या बायकोचा मुलीचा खुनी आहे. मी खुनी आहे. बघा कशी नाटकं करतोय हा माणूस. या ढोंगी भाषेच्या नाटकांवर तुमच्या सगळ्यांचा विश्वास असला ना तरी माझा बिलकुल नाहीये. बरोबर आहे सुनबाई, तुझं बरोबर आहे. तर तूच मला ओळखलीस. या घरच्या माणसांना मी फसवलंय. मी माझ्या बायकोचा, माझ्या मुलीचा खुनी आहे. मी खुनी आहे. मी माझी खुनी आहे. मी खुनी आहे. मी आखटीत घडणार काळ घेऊन गेला देऊन जलमाती साधा देवा
कसा फासयो तुझा देवा कसा